हॅलो, हाय फ्रेंड कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आज मी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज मी बनवणार आहे दही आणि रव्यापासून इडली. तर हे काय आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत असं पहा, न स्किप करता. तर सर्वात आधी मी हिरवी मिरची, लसूण, थोडेसे शेंगदाणे, हिरवी मिरची घेतली होती आणि ओलं खोबरं घेतलं होतं अर्धी वाटी. ते पूर्ण एक मिश्रण आणि सगळं मिश्रण एकत्र करून मी एका पातेल्यामध्ये गॅसवरती त्याला शिजवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर आणि थोडीशी मीठ टाकलेलं आहे. पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला आणि आज थोडंसं जरा मूडच ऑफ झाला कारण का माझे व्हिडिओ व्यवस्थित येत नव्हते. तुम्ही पाहू शकता 1 वाटी मी दही घेतलेली आहे आणि ते मिक्सरमध्ये मी म्हणजे असे मिश्रण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. एका छोट्याशा बाउलमध्ये ते मिश्रण मी काढून घेतलं आणि ते व्हिडिओ काढायला लागले की सगळा व्हिडिओ माझा ब्लर आलेला आहे. पण तरी पण मी म्हणजे व्हॉईस ओव्हरनी कंप्लीट करते. तर मी एका बाउलमध्ये दही घेतलेले आहे. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. मीठ म्हणजे 1 कप रवा टाकणार आहे. त्या हिशोबाने मी त्या मिठाचं प्रमाण टाकलेलं आहे आणि 1 पळी चमचा तेल टाकलेलं आहे. कारण का आपले जे रव्याचे इडली आहे ती एकदम सॉफ्ट होतील त्या पद्धतीने थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आता हे पूर्ण एकत्र मिश्रण करणार आहे आणि मेजरमेंट कप घेतलेला आहे. तर त्या कपानेच मी रवा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत पाहत राहा. तर तुम्ही पाहू शकता बॅटर मी कसा बनवून घेतलेला आहे आणि थोडासा मोबाईलचा जरा प्रॉब्लेमच झाला. काही मला नंतरच कळलं ते. त्याच्यामुळे व्हिडिओ असा पूर्ण क्लिअर काढता आलेला नाहीये. तर हा पहा मी रवा किती घेतलेला आहे. बारीक रवा आहे. चाळणीने चाळून घेतलेला आहे आणि ते पूर्ण आता एकत्र करून घेणार आहे. आणि आता हा बघा तुम्ही ह्याला मी पूर्ण एकत्र करून घेतलेलं आहे ना, आपलं बॅटर कसं तयार झालेलं आहे. कन्सिस्टन्सी ह्याची पूर्ण अशी परफेक्ट करून घेतलेली आहे मी. आणि आपले ह्याला 10 मिनिटं साईडला ठेवायचे होते. मी 10 मिनिटं पूर्ण जे कंप्लीट करून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता रवा आपला पूर्ण असा फुगून टम्म झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 इनोची पुडी सोडायची आहे. मेजरमेंटचे 1 कप घेतला होता त्याचप्रमाणे आपल्याला त्या हिशोबाने इनोची पुडी घ्यायची आहे. ती पूर्ण टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही पाहिलं असेल तर मी इनोची पुडी पूर्ण अशी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि ते हे पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला परत आपण 1-2 मिनिटच ठेवणार आहे साईडला. तर तुम्ही पाहिलं असेल आपलं बॅटर असं टम्म फुगलेलं आहे. आता मी चाळून घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं म्हणजे चाळून धुवून वगैरे घेतलेली आहे आणि त्याला आता मी थोडंसं तेलाचा हात लावणार आहे. कारण का आपलं बॅटर ह्याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर खाली चिकटणार नाहीसाठी तर मी ह्याला थोडं तेल लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल तेल लावून झालेलं आहे आपल्या चाळणीला आणि पोहे खातो ते चमचा घेतलेला आहे मी आणि त्या हिशोबाने मी अ, इडलीच्या साईजनुसार मी टाकणार आहे आणि एका साईडला मी गॅसवरती पाणी तापवायला ठेवलेलं आहे कारण का आपल्याला स्टीम द्यायची आहे. तर मी पाणी ठेवलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता इडलीसारखं ते बनवून घेते.
तर आपले इडली बनवून झालेली आहे आणि आता साईडला पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही पाहू शकता जाळी ठेवलेली आहे आणि ह्याला मी झाकून ठेवणार आहे. 5 मिनिटं, पण 5 मिनिटाच्या आधीवर ही शिजून तयार होते. आधी अधूनमधून आपण चेक करायची. तर 4 ते 5 मिनिटं आपली कंप्लीट झालेली आहे आणि ह्याला तुम्ही पाहू शकता हाताला चिटकत नाहीये. म्हणजे आपली बनून झालेली आहे इडली आणि ह्याला 5 मिनिटं परत ठेवणार आहे, कारण का थंड झाल्याशिवाय हे निघणार नाही आणि आपण गडबडीत ह्याला काढायला गेलो तर ही तुटतील. त्याच्यामुळं आपण व्यवस्थित ह्याला गार होऊन देणार आहे. नंतरच काढून घेणार आहे. तर आपले 5 मिनिटं झालेले आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याला सवलतनं घ्यायचं आहे आणि एकदम स्लो ह्याने काढून घ्यायचं आहे. कारण का गरम-गरम असेल तर तुटतील, म्हणून व्यवस्थित त्यानं हे आता गार झाले पण काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पटपट निघून झालेले आहे आणि एकदम जाळीदार अशी झालेली आहे. परफेक्ट अशी झालेली आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की ट्राय करून पहा. कारण का इतकी परफेक्ट अशी झालेली आहे. इतकं म्हणजे खायला इतकी खूप छान लागत होती. एकदम भारी. तुम्ही हा नक्की व्हिडिओ ट्राय ट्राय करा आणि तुम्ही पाहू शकता आता ही आपण एका प्लेटमध्ये फटाफट काढून घेऊया. करून घेतलेला आहे. आता आपण दुसरं इडल्या बनवण्यासाठी दुसरी जाळी ठेवूया. ह्याला पण मी तेल लावून घेतलेले आहे. तर आपण हे पण इडल्या बनवून घेऊया फटाफट. तर फायनली आपली दही आणि रव्याच्या इडल्या बनून तयार झालेल्या आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. छान-छान रेसिपी मी अशाच घेऊन येत जाईन आणि हे जी मी डिश बनवली तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा, आनंदात राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. बाय.